नमस्कार. मी प्रमोद भास्कर जगताप. मी सध्या MA हिस्ट्रीमधून करतोय. तर आता मला सेमिस्टर 4ला एक रिसर्च प्रोजेक्ट आहे. तर त्या रिसर्च प्रोजेक्टमधला मी माझ्या गावचा इतिहास म्हणजे आपल्या शेळकेवाडी गावचा इतिहास त्याच्याबद्दल एक प्रश्नावली तयार केली आहे आणि तो पूर्ण मला प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी मी तुमचं सहकार्य मला पाहिजे. तर या गावच्या इतिहासाचे पहिले प्रश्नावली मी सगळी तयार केलेली आहे. तर सगळ्यात आधी मला तुमच्याशी एक प्रश्न आहे. तुमचं पूर्ण नाव काय? नमस्कार, मी रामदास नामदेव सावंत आणि मी लहानपणापासूनच मला राजकीय सामाजिक कार्याची आवड आहे. माझे वडील सुद्धा स्वतंत्र सैनिक होते. त्याच्यानंतर माझं 11वी पर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर आज तागायतपर्यंत मी सामाजिक कार्यामध्ये माझा खूप सहभाग आहे. मी काही आंदोलन केलेत, पाण्यासाठी केलेत, पवनचक्कीच्या विरोधात केलेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेत आणि महाराष्ट्रामध्ये गुंठेवारी चळवळीच्या माध्यमातून सुद्धा आंदोलन केलेत. आणि माझं मूळ गाव हे शेळकेवाडी आहे. तुम्ही आज माझी मुलाखत घ्यायला इथं आलाय आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगण्यासाठी हे सांगितलं की माझ्या काही कामाचा वारसा आहे. चालतंय, धन्यवाद. जसं की तुम्ही सांगितलं की स्वातंत्र्य सैनिकाचा आपल्या गावाला वारसा लाभलाय, अशी भरपूर काही इतिहासात गोष्टी घडून गेलेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे की जे जे तुम्हाला माहिती आहे या आपल्या गावच्या इतिहासाबद्दल गेल्या 200 ते 300 वर्षातला जो काळ आहे त्याबद्दलची मला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आमचे शेळकेवाडी गाव हे घाटमाथ्याच्या पायथ्याशी असून रत्नागिरी सोलापूर हवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे. पूर्वी आमचे गाव इथून घाटमाथा चालू होतो. घाटमाथ्यावरती वाघोली, तिसंगी, घाटमाथा अशी बरीच गाव आहेत. वाघोली घाट चालू होतो, त्याच्या बाजूलाच एक गायरान आहे आणि त्याला गावामध्ये वाडगी म्हटलं जातं. त्या वाडगीमध्ये 300-400 वर्षापूर्वी शेळकेवाडीतील ग्रामस्थ तिथे राहत होते. त्यावेळेला खूप गरिबीची परिस्थिती होती. मेंढीपाळ, जनावरांचं पालन पोषण, ठराविक जमीन आणि ती जनावरांद्वारेच कसणे आणि पावसाच्या आधारित शेती करणे असं त्यांचं जीवनमान होतं. कालांतराने काय झालं, त्यांचं कुटुंब वाढत गेलं आणि त्या काळी भीतीचं वारंवार अशा घटना घडत होत्या, चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे लोक भयभीत झाली आणि त्याच्यानंतर घाटाच्या खालीच आता जिथे शेळकेवाडी आहे तिथं एक ऋषीमुनी राहत होते आणि ते ऋषीमुनीने एक वृक्ष लावलेला आहे. आता सध्या तो आहे 300-400 वर्षापूर्वीचा तो वृक्ष आहे. त्याचं नाव श्री संकेश्वर म्हणून आम्ही प्रसिद्ध आहे आणि तिथे नरसिंहाचं मंदिर आहे. आणि ते संकेश्वराचं वैशिष्ट्य त्या झाडाचं असं आहे की त्या झाडाचा पाला किंवा फुलं गोड लागतात आणि चांगली लागतात आणि त्याच्यापासून संधिवात आणि अंगदुखी, हातपाय दुखी असे आजार बरे होतात. आणि पूर्वीपासून परंपरा चालत आलेले महाराष्ट्रातील विविध गावातून शेळकेवाडी येथे काही लोक येतात, नागरिक येतात आणि त्याचा त्या संकेश्वराचा पाला घेऊन जातात. अनन्यसाधारण महत्व म्हणजे शेळकेवाडीमधील काही ग्रामस्थ असतील, जुने सत्ताधारी असतील किंवा आत्ताचे, त्यांनी त्या संकेश्वर वृक्षाबाबत शासनाकडे किंवा त्या विविध अशा खात्याकडे, वनीकरणाकडे या झाडाची कल्पना देणे गरजेचं होतं. कारण हे भारतामध्ये दुर्मिळ झाड आहे. हे कुठेही मला सुद्धा आणि गावातील आमच्या नागरिकांना ते महाराष्ट्रातच काय भारतात कुठेही आढळलेलं नाही. म्हणून त्या संकेश्वर झाडाचं असं महत्व आहे ऐतिहासिक. ते हे 300-400 वर्षापूर्वीचं झाड, ज्या वेळेला हे गाव वसलं नव्हतं त्याच्या अगोदरचं ते झाड आहे आणि त्या झाडामुळे लोकांचे हे आरोग्याचे फायदे होतात. हे आपण महाराष्ट्राला समजून सांगण्यासाठी कमी पडलो आहे आणि आमच्या गावातील जे काय ग्रामस्थ असतील, काय नागरिक असतील किंवा ग्रामपंचायतचे सत्ताधारी लोक असतील, त्यांनी याबाबत जनजागृती अद्याप केल्याची दिसून येत नाही. तरी ती भविष्यामध्ये केल्यास लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि पुढचं सांगतो तुम्हाला, ज्या वेळेला ते संकेश्वराचं झाड त्या ऋषीमुनीने लावलं त्यावेळेला त्या ऋषीमुनीला एक साक्षात्कार झाला. जवळच एक डोंगर आहे इथं आणि त्या डोंगरावरती एक देवीचा साक्षात्कार त्याला असा झाला. म्हणून आमच्या गावाच्या वरती राहणारे जगताप, रामराव पांडुरंग जगताप असतील, श्रीपती कृष्णा जगताप असतील, श्रीरंग मारुती जगताप असतील, एकनाथ मारुती जगताप असतील, यांचं एक मोठं कुटुंब आहे. त्या कुटुंबातील त्यांचे आजोबा, पंजोबा, खपर पंजोबा यांना
त्यांनी त्या डोंगरावरती त्या ऋषींनी बोलवलं, एक विनंती केली की ते एक देवीचा आत्मा भटकतोय. म्हणजे असे परंपरा चालत आलेली मी सांगतोय, किंवा मी हे प्रत्यक्षात बघितलं नाही, पण माझे आई वडील, आमचे आई आजोपंजोबा यांनी ही हकीकत आम्हाला स्पष्टपणे सांगितलेली आहे. मग त्या ऋषी मुनींनी तिथं ते सतवाई म्हणून मंदिर आहे, आता ग्रामदैवत आहे. आता थोड्याच दिवसामध्ये वैशाखामध्ये आमच्या गावची यात्रा असते. आता 13 मे 2025 रोजी आणि 14 मे 2025 रोजी गावची यात्रा आहे. आणि त्या ऋषी मुनींनी तिथं त्या देवीची स्थापना केलेली आहे. आणि इतर कोणत्याही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ती मूर्ती तयार करून स्थापना केली जाते. पण आमच्या गावात एवढं वैशिष्ट्य आहे, ते तिथं त्यांनी दगड लावलेले होते, ते आता स्वयंभू मूर्ती अशी तयार झालेली आहे. आणि ते तुम्ही कधीही महाराष्ट्रातील लोक येऊन ते बघू शकता. आणि ते जागृत देवस्थान म्हणून आमच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे, मुलाबाळाची देवता म्हणून प्रसिद्ध आहे. इथे कोणताही भक्त लग्न झालेले असतील, त्यांना काही लोकांना अपत्य होत नाहीत, 4-5 वर्षे लग्न होऊन झाली तर अशी लोक तिथे येऊन देवी नवस करतात. तिथे ते त्या देवी आशीर्वाद देते. अशा स्वरूपाची एक परंपरा आणि महत्व श्री सतवाई देवीचं गावामध्ये प्राप्त झालेलं आहे. आणि ही गावाची म्हणजे परंपरा, मुख्य गाव वाडगीमध्ये होतं, त्यानंतर ते इथं शेळकेवाडीमध्ये आलं आणि ते कशा स्वरूपामध्ये आलं आणि आज तागायत ते गाव आता सध्या अशा स्वरूपामध्ये इथं आहे. आणि पूर्वी आमच्या शेजारीचे एक आगळगाव म्हणून होतं, त्या आगळगाव खालीलच शेळकेवाडी गाव हे होतं. आणि 1989ला आमची अलग ग्रामपंचायत स्थापन झाली. आणि आता सध्या आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा कारभार, गावातील स्वच्छता, रस्ते, पाणी व्यवस्था सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरळीतपणे चालू आहे. ओके. म्हणजे आता सध्या तुमचं वय किती? माझं वय आता सध्या 55 वर्ष आहे. ओके. गावातील आपलं वास्तव्य किती वर्षापासूनच आहे? माझा जन्मापासूनच गावात वास्तव्य आहे. माझ्या शालेय शिक्षणानंतर काही दिवस मी मुंबईला गेलो, काही दिवस बाहेर गावी गेलो. मुंबईत असताना मला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एरियामध्ये गेट ऑफ इंडिया जवळ शेंडगे बापू म्हणून माजी मंत्री आमच्या गावात शेजारचे आहेत, त्यांच्याकडे मी सर्व्हिसला होतो. तिथं 300 ते 400 लोक माझ्या हाताखाली होते. मी तिथं सुपरवायझर म्हणून काम करत होतो. आणि हे काम करत असताना काही कालांतराने मी ते काम बंद केलं. परत काही ठिकाणी गॅस एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून काम केलं. तिथून परत मी 20 वर्षापूर्वी इथं आलो गावी. गावी आल्यानंतर पूर्वीच्या प्रमाणे मी समाजकार्य केलं. ज्या वेळेला माझी 10वी इयत्ता झाली त्याच्यानंतर मी काही नाटकामध्ये सुद्धा गावात काम केलं. त्यावेळेला ऑर्केस्ट्रा, कलापथक किंवा असे कार्यक्रम नव्हते, म्हणून गावोगावी आम्ही 2 महिने 3 महिने रेसल करून नाटक बसवत होतो, त्याची प्रॅक्टिस करत होतो. अशा मी 2-3 नाटकामध्ये सुद्धा गावात काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी तेव्हापासून गावीत आहे. तेव्हापासून माझं सामाजिक क्षेत्रातलं काम चालू आहे. गुंटेवारी चळवळीचे जनक माननीय चंदनदादा चव्हाण हे आमचे जयंत सेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांनी पक्षांची स्थापना केलेली आहे. त्यांच्याकडे मी जयंत गुंटेवारीचे नेतेपद, प्रदेशाध्यक्ष पद म्हणून मी सध्या सामाजिक कार्य करत आहे. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे जसं की तुमचं आता मी ऐकलं की तुमचं शिक्षण 10वी पर्यंत झाले, म्हणजे त्या टायमाला तुम्ही 10वी पर्यंत शिकला, त्याच्या पुढे शिकण्याचा तुम्ही काय प्रयत्न केला नाही? आमचा शिकायची खूप इच्छा होती. माझं 6वी पर्यंत पहिल्या नंबरने मी जिल्हा परिषद शाळेमध्ये येत होतो. त्याच्यानंतर मला माझे वडील एकदम वयस्कर झाले होते. 41 ते 47 पर्यंत आझाद हिंद फौजीमध्ये माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे. आमची परिस्थिती खूप हालाकीची होती. त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक गावी आल्यानंतर देशाची सेवा करून त्यावेळेला सरकारने काही दिलेलं नव्हतं, त्यांच्याकडे मेडल होती. मग काही वडिलांना ह्या टेन्शनमुळं व्यसनाधीन झाले, त्यामध्ये ते आजारी पडले. आणि 1981 साली माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळेला मी 6वीला होतो. आणि 5 बहिणी, आम्ही 2 भावंड, असा गरिबीचा परिवार असल्यामुळं अशी खंत वाटते की आम्हाला शाळेला जायला कपडे मिळत नव्हते, चड्ड्या मिळत नव्हत्या. आमची परिस्थिती हलाखीची, गरिबीची असल्यामुळे आमची आई रात्रंदिवस कुठेतरी काम करून त्या कामाच्या बदल्यात आम्हाला ज्वारी भाकरी अशा पद्धतीची आमची परिस्थिती होत गेली. त्याच्यामुळे खूप इच्छा असताना सुद्धा आम्हाला शालेय शिक्षण करता आलं नाही. तरी सुद्धा 11वी मध्ये मी 5-6 महिने गेलो. त्याच्यानंतर आमच्या गावचे एक मुंबई कामगार चंदू साळुंके म्हणून होते आणि ते लग्नाला गावी आले होते. मग आमची ही परिस्थिती बघून ते म्हणले, तू माझ्या संगती मुंबईला
यायला पाहिजे. मग त्यांनी मला मुंबईला घेऊन त्यांनी माझं 5-7 महिने ते 1 वर्ष माझा त्यांनी स्वतःच्या खोलीवरती सांभाळ केला. त्याच्यानंतर मी शेळके बापूकडे कामास लागलो आणि त्या माध्यमातून माझे बऱ्याच लोकांचे संपर्क झाले आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचे संपर्क झाले, मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या लोकांचे संपर्क झाले. त्याच्यानंतर माझी प्रगती होत गेली. म्हणजे एकंदरीत पाहता तुमची जी परिस्थिती होती त्या टाइमला तुम्हाला शिक्षण प्राप्त नाही घेता आलं नाही. ओके. मग सध्याचा व्यवसाय तुम्ही काय करताय? सध्या माझा व्यवसाय, मी आता झेरॉक्स टायपिंगचं दुकान चालू केलंय कवटेमंकाळ कोर्टाच्या समोर. आणि त्याच्यानंतर मी सामाजिक क्षेत्रामधून सुद्धा काम करतो. गुंटेवारी चळवळीजनक चंदनदादा चव्हाण यांच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर गुंटेवारी चळवळीतल्या गुंटेवारी भागातील लोकांना न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि महिला युवती यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत आणि आमच्या पक्षासाठी आम्ही इथून पुढे आता काम करणार आहे. ठीक आहे. असं आता गावच्या इतिहासातील काही घडामोडीचा आपण आढावा घेऊया. त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला मी विचारतोय. आपल्या गावची म्हणजे मेन स्थापना, गावची मेन स्थापना कधी झाली? आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वी आमचं गाव वाडगीमध्ये वास्तव्यास होतं. तिथं भरपूर लोकांची जरा संख्या झाली. पूर्वी आमचे आजोबा खापर पंजोबा अंदाजे 300 ते आता सध्या 300 ते 400 1800 ते 1700 दरम्यान ह्या शेळकेवाडी गावची स्थापना झाली. आणि दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे तुम्हाला मगाशी मी सांगितलं, ज्या ऋषी मुनींनी ते सटवाईचं मंदिर स्थापन केलं आणि त्यावेळेला काही चोऱ्या होत होत्या, काही लोक अशी फिरत होते, उदरनिर्वाहाचं साहित्य नव्हतं लोकांकडे, दुष्काळाची परिस्थिती होती, गरीब लोक गरीब परिस्थितीमध्ये राहत होते, पावसाच्या जेव्हावर शेती होती, जेवढं पिकल तेवढंच खावं अशी लोकांची परिस्थिती, त्यावेळेला चोऱ्या होत होत्या. मग सटवाईच्या मंदिरामध्ये काही गावकऱ्यांनी किंवा बाहेरील महाराष्ट्रातून येणाऱ्या काही भक्तांनी तिथं घाट्या बांधलेल्या होत्या. त्या घाट्या तांब्याच्या पितळेच्या असल्याने त्यावेळेला त्याला महत्व होतं, म्हणून तिथं चोऱ्या व्हायच्या. मग गावात असा एक वेळ साक्षात्कार झाला, ते आता जवळजवळ 70 ते 80 वर्षाच्या पूर्वी, की ती सटवाईचं मंदिर तिथं होतं. त्या घोड्यावरून सटवाई देवी अशी गावाकडे धावत आली आणि उठा उठा, तुम्ही झोपलाय काय, कुठे गेला, असं बोलल्यानंतर सर्व गाव जागं झालं आणि तिकडे धावत गेलं. तर आता सध्या सुद्धा वरती मंदिराला जाताना आमच्या तुकाई म्हणून मंदिराचीच जागा आहे, सटवाई मंदिराचं क्षेत्र आहे गावाजवळ, तिथे एक तुकाईचं मंदिर आहे. तिथून वरती जाताना असा मोठा दगड आहे, तिथं त्या सटवाई ज्या घोड्यावरून आली होती त्या घोड्याच्या पाऊल खुणा आता सध्या तिथं आहेत. मग नंतर गावातील लोक तिथे गेली तर बघतात तर तिथं घाट्या वगैरे नव्हत्या आणि चोरांचा हा असा सुळसुळाट चालू होता. त्यामुळं गावाने पण जागृत राहावं आणि माझ्याकडे पण देवीचा असा उद्देश होता की माझ्या घाट्या गेल्या चोरीला असा नव्हता की गाव तुम्ही भक्त माझ्या जागे राहा, असा त्यांचा संदेश होता. ते आज सुद्धा ज्या वेळेला मंदिराकडे लोक जातात चालत, आमच्या माता भगिनी लहान थोर सर्व, तर त्या घोड्याच्या पादुकाला पहिलं पूजलं जातं, त्याच्यानंतर मंदिरावरती लोक जातात. ओके. आता हे आपल्या गावचं नाव शेळकेवाडी पडले, तर याबद्दल हे नाव पडण्याचं काय कारण किंवा काय? आता याबाबत तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या गावामध्ये जास्त संख्येने म्हटलं तर 2 भावकीतली कुटुंब राहतात, एक साळुंके आणि एक जगताप यांना पूर्वी शेळके समजलं जायचं. मग यांचा पूर्वीचा काय व्यवसाय होता, कोण नोकरीला नव्हते, काय नव्हते, फार पूर्वी वर्षापूर्वी, तर या मेंढपाळ किंवा शेळ्या पाळणे, जनावर पाळणे अशा पद्धतीने त्यांचं एक पडनाव शेळके पडलं. मग त्या शेळके पडनावावरून शेळकेवाडी हे नाव उदयास आलं आणि तिथून पुढे हे शेळकेवाडीच नाव आलं. मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये 20, 25, 30 वर्षापूर्वी ते संकीस्वराच्या झाडाबद्दल तुम्हाला महत्व सांगितलं, त्याचं महत्व अखंड पिढ्यानपिढ्या राहावं म्हणून काही गावातील मंडळांनी आमच्या गावचं श्री संकेश्वर नगर हे नाव व्हावं असे प्रस्ताव शासन दरबारी गेले, पण ते काही पाठपुराव्या अभावी अन्य काही कारणामुळे ते मागे पडलं. नाहीतर आमच्या गावचं नाव आता संकेश्वर नगर असं झालं असतं, पण शेळके आडनावावरून शेळकेवाडी हे नाव पडलेलं आहे. ओके. जसं की मी पण या शेळकेवाडी बद्दल अभ्यास केला, पण जसं की मला माहिती आहे असं समजलं होतं की जसे शेळके म्हणजे गावचा पहिल्यांदा शेती वाडी काय जास्त पिकत नव्हती, त्यामुळे गावचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावचे लोक शेळ्या आणि मेंढ्याचं पालन करायचे आणि त्या टायमाला शेळ्यांची संख्या भरपूर होती. मग
ते शेळके, म्हणजे थोडक्यात कसं गावाकडचे ते शेळी राखणारा शेळके, आणि शेळकेची वाडी, वाडी म्हणजे वस्ती, म्हणजे छोटस गाव. मग शेळकेची वाडी याचा अपभ्रंश झाला आणि त्याचं नाव नंतर शेळके वाडीत असं झालं. याचा अपपुरेसे काय संबंध नाहीये. आता तुम्हाला खरं सांगतो, आपल्यामध्ये आता मध्यंतरी मराठा आंदोलन झालं किंवा संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा पाटील यांनी सुद्धा मराठ्याबद्दल आंदोलन केलं. मराठ्यामध्ये कित्येक अशी नावं आहेत की ते इतर समाजामध्ये सुद्धा आहेत. मग याचा अर्थ असा नाही की मराठा समाज असो किंवा कोणताही समाज असो, कालांतराने ज्या छत्रपतींच्या नंतर जे जे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये विखुरले गेले, तर त्यांनी प्रत्येक आपली ही पावकी आपला भाऊबंद म्हणून त्यांनी पाच पालवी किंवा आमचं काय देवा काय अशा पद्धतीचे त्यांनी खुणा ठेवलेल्या होत्या. आणि शेळके नाव म्हणजे काय, तो इतर समाजाचा आहे, धनगर समाजाचा आहे किंवा इतर समाजाचा आहे. आपल्याला कुठल्या जातीबद्दल काही वाद करायचा नाही. पण याचा अर्थ असा नाही की पूर्वी हा बाबा यांच्याकडे शेळ्या होत्या, उदरनिर्वाहाचं साहित्य काय नसल्यानं काही लोक जनावरं पाळत होती, काय शेळ्या मेंढ्या पाळत होती, काय मेंढरं पाळत होती. त्यांनी की बाबा तो मुख्य व्यवसाय यांनीच करावा असं काही नव्हतं. आणि त्यावेळेला जातीभेद लोक असे काही मानत नव्हते. म्हणून शेळके या नावावरून शेळकेवाडी नाव पडलंय हे अपदैव आहे किंवा हे चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. पूर्वीचे जे आजोबा पंजोबा खपर पंजोबा होते त्यांनी एक विचार केला, आपल्या गावाचं नाव काय असावं, तर आपल्याला शेळके म्हणतात, तर आपल्या एक नावाची निशाणी असावी. शेळके म्हणजे आता सध्या ते जगताप आहेत आणि साळुंके पण कुटुंब आहेत, सावंत कुटुंब आहेत, मोरे कुटुंब आहेत, कदम कुटुंब आहेत, चव्हाण कुटुंब आहेत. मग पुन्हा ह्यांचे परिवार कमी आहेत, फक्त साळुंके आणि जगताप यांचा परिवार खूप मोठा आहे. त्याच्यामुळं शेळके नाव हे वाईट वाटते याचा माझं सहमत नाही. मी त्याला वाईट नाही, अपभ्रंश म्हणजे काय समजलं की शेळकेची वाडी जातीवाद तर तो गोष्ट वेगळी झाली, पण अपभ्रंश म्हणजे त्याच ह्याला शेळकेची वाडी म्हणजे असं पण शेळकेची वाडी तो जातीवर. आता कसं होतं, तुम्ही शेळकेची वाडी असं म्हणताय ना, ऐका ना, पूर्वी लोक अशिक्षित होती, खरं नाव शेळकेवाडीच आहे, पण एक मराठी भाषी शैलीमध्ये म्हणजे पूर्वी लोकांना जे समजत नव्हतं ती शेळक्याची वाडी किंवा आता समजा बाजूला कुठेतरी एखादी वाडी आहे ती चा हा शब्द पुढे जोडत होती, कारण त्यांचा बोलण्याचा म्हणजे अशिक्षित असल्यामुळं चा या शब्दावर भर होता. म्हणून काही आता जे सुशिक्षित मंडळी आता तयार झालेत, कोण IT मध्ये काम करतोय, कोणी इंजिनियर झालाय, आमच्या गावामध्ये सैनिक दलामध्ये लोक भरपूर आहेत. मग जरी वाडी असली तरी आमच्या गावात प्रत्येक व्यक्ती हा सैन्यामध्ये आहे. म्हणून आता ते प्रश्न राहिलेला नाही. आता सर्व लोकांना बोलतो, इंग्लिशमध्ये सुद्धा लोक शेळकेवाडीत लिहितात, हिंदीमध्ये पण शेळकेवाडी बोलतात आणि मराठीमध्ये पण शेळकेवाडी बोलतात. म्हणजे आता पूर्वीच्या गावच्या लोकांचं जनजीवन कसं काय होतं, जसं की तुमच्या आधी म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होता काय होतं की गावचा व्यवसाय काय, थोडक्यात त्याबद्दल सांगा. पूर्वीचं जेव्हा असं होतं की आमच्या ज्या माता भगिनी होत्या, आमच्या आजी, आम्ही जे बघितलेलं, आत्ताच्या पिढीला काय माहित नाही, पण आमच्या बरोबरची जी पिढी होती आम्ही ह्या पिढीने माझ्या वयातल्या सर्व अनुभवले. म्हणजे आता जग कुठे गेले, आता जसे मिसाईल आले, म्हणजे आम्ही प्रत्येक क्षण याच्यात अनुभवलंय. आमचे आजी पंजोबा होते त्यावेळेला त्यांना धोतर मिळत नव्हती, काही महिलांना साड्या मिळत नव्हत्या, मग काही महिला पुरुषाची किंवा आपल्या पतीचं धोतर सुद्धा नेसत होत्या. पूर्वी अशी आमच्या गावात परंपरा होती, आजूबाजूच्या गावामध्ये परंपरा होत्या. तर तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे हे माझं गाव शेळकेवाडी हे 96 कोळी मराठा असलेलं सांगली जिल्ह्यातलं एकमेव गाव आहे. कालांतराने या गावामध्ये कोळी समाजाचा माणूस म्हणजे तो एक आमंत्रण सांगणारा असावा, गावात कार्यक्रमाबद्दल माहिती सांगणारा असावा, गावात दौंडी सांगणारा असावा, अशा ह्या पद्धतीसाठी एक कोळी समाजाचा सोलापूर भागातील एक महादेव कोळी म्हणून त्याचं एक कुटुंब आमच्या गावामध्ये आणून ठेवलेलं आहे. ते आज तागायत आहे. आणि पूर्वी लोकांकडे एवढे चैनी करायची व्यवस्था नव्हती किंवा लोकांना याचा अनुभव सुद्धा नव्हता. म्हणून महिला सुद्धा साड्यामध्येच वावरत होत्या. आमच्या बहिणी सुद्धा असतील त्यावेळेला ते झगे किंवा अशा पद्धतीचं वातावरण होतं. महिला गावाच्या मुख्य रस्त्यावरून जात असताना एक धोत्रासारखा तो परकाळा म्हणून असायचा आणि ते पुरुषाच्या समोरून जात असताना ते पांघरून जायचं. आणि पूर्वी पिठाच्या चक्क्या नव्हत्या, हे नव्हत्या, त्यामुळे रात्रभर माझी आई असो किंवा गावातल्या महिला असो प्रत्येकाच्या घरी
जात्यावरती जळायचं, तिथं जात्यावरती गीत बोललं जायचं, अभंग बोलले जायचं. त्याच्यामुळे त्यांना उत्स्फूर्तता निर्माण व्हायची. म्हणून महिलांना आपण किती जागलोय, किती शेतात काम करून आलोय याचं भान राहायचं नाही. आणि त्यामुळे रात्रभर गावात पाठीचं त्या गवळणी अभंग याचा सुमधुर असा आवाज घुमायचा. त्यावेळी लाईटी पण गावात नव्हत्या, प्रत्येकाच्या घरी दिवे होते. गावात काही ठिकाणी ते वातीचे दिवे करून हे करत होते आणि हापसून पाणी ओढून घेण्याची पद्धत होती किंवा एखाद्या झऱ्यातून हंड्यानं पाणी आणायची व्यवस्था होती. खूप हालाकीचे दिवस पूर्वीच्या लोकांनी सोसलेले आहेत, काढलेले आहेत. ओके. आपल्या गावात, शिर्केवाडी गावात अशा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या आहेत जे तुम्हाला सांगतो असे वाटतात? सांग. तुम्हाला पण असं प्रश्न करतो की ज्या आता जो घडून गेलेल्या आहेत या गत वर्षाच्या काळात, ज्या तुम्ही पाहिलेल्या आहेत, की अशा कोणत्या ऐतिहासिक गोष्टी, ठळक अशा ऐतिहासिक गोष्टींचा थोडंफार वर्णन करा. आता तुमच्या ज्या आत्ताच्या जे 20 वर्ष 18 वर्ष तुमचे जे वय आहे त्या तुम्ही बघितलेल्या ऐतिहासिक गोष्टी, ज्या ठळक ऐतिहासिक गोष्टी, कारगिल बद्दल असू दे किंवा गावातला एखादा लढायला गेलेला माणूस असू दे. बऱ्यापैकी म्हणजे माझं वय वर्ष 24 आहे. पण गावातील ऐतिहासिक गोष्टी अशा आहेत की आमच्या गावातील स्वातंत्र्य सैनिकांचे म्हणजे काय नाव आहेत, ज्यांनी 1941 ते 1947च्या महायुद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. तर त्यामध्ये जगताप बापूरामा, भगवान गणू साळुंके, विठोबा दातोबा साळुंके, त्याचबरोबर रामदास नामदेव सावंत यांचे वडील नामदेव महादेव सावंत, त्यानंतर महादेव मारुती जगताप, दत्तू बंडू जगताप, विठोबा मारुती पाचुंदकर, शामराव नायकू जगताप यांनी म्हणजे देशाच्या संरक्षणात मदत केलेली आहे. ओके. असे ऐतिहासिक तुम्हाला निलेश तुमचं काय सांगायचं मत आहे सामाजिक कार्याबद्दल? सामाजिक काय ऐतिहासिक तुम्हाला काय सांगायचं आहे ऐतिहासिक? मग आताच्या सध्याच्या ह्याच्यातलं म्हटलं तर सामाजिक कार्यामध्ये हे माझे चुलत बांधव आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत. यांची आई आता रंजना बबन सावंत सध्या ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदावर आहेत. मग त्यांच्या माध्यमातून निलेश सावंत आता शेतीचा व्यवसाय करतात. बाकी त्यांचं इतर सामाजिक काय वैयक्तिक काय व्यवसाय पण आहेत आणि याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यामध्ये उडी घेतलेली. त्यांनी आता सध्या या 2-4 महिन्यामध्ये माझ्याबरोबर खूप अशी मेहनत घेऊन काम केलेलं आहे. आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई आहे. 20 वर्षापासून अगोदर सुद्धा 10 गावाची प्रादेशिक नळ पुरवठा पाणी पुरवठा योजना होती. ते ज्यावेळेला शेंडगे बापू माजी मंत्री परिवहन मंत्री होते त्या काळामध्ये ते औदुंबरच्या ढावामधून ते आणलेली मनेराजुरी मार्गे अशी 10 गावाची योजना होती. ती आता 10 वर्षाच्या अगोदरपासून बंद पडली. त्याच्यानंतर जानेवारी ते जून महिन्यापर्यंत आमच्या गावामध्ये खूप पाणी टंचाई निर्माण होते आणि त्यामुळे माता भगिनी असतील, ग्रामस्थ असतील, यांना सायकलला केन बांधून, गाडीला केन बांधून माता भगिनींना हांडे कशा घेऊन असं भटकावं लागतं. आणि याबाबत आम्ही कुठेतरी पाण्याचा फोर्स चालावा, कुठेतरी होल पाडून हे आता वरती एक पाझर चालावा, त्याच्या खाली सार्वजनिक आड आहे, तर तिथे आम्ही मोटर बसवलेली आहे आणि त्याचं पाईपलाईनचं पाणी त्या प्रादेशिकच्या नळाला जोडून टाकीत सोडलेलं आहे. मग त्याच्यानंतर आता जल जीवन मिशनचं संपूर्ण भारतामध्ये काम चालू आहे, जल जीवन मधून पाणी मुक्त गाव करण्यासाठी. परंतु आमच्या गावामध्ये 3 वर्ष पाईपलाईनचं काम रखडलेलं होतं. त्याचा पाठपुरावा मी, आमचे उपसरपंचाचे चिरंजीव निलेश सावंत, मी स्वतः रामदास सावंत, ऋषिकेश जगताप असे अनेक कार्यकर्ते पंचायत समितीला गेलो, डेप्युटी इंजिनियरला भेटलो, बीडीओना भेटलो, उप अभियंत्यांना भेटलो, त्यांना विनंती केली, जागेची पाहणी करायला लावली. मग काही शेतकऱ्यांच्या प्लॉट मधून पाईपलाईन गेले ते सांगली कोर्टामध्ये गेले होते. पण आम्ही सर्व साहेबांना, सगळ्या लोकांना समजून सांगितलं पाणी ही आपली गरज आहे आणि ते जीवन आहे आपण, आणि त्याच्यासाठी गावाला 20-25 वर्ष यातना भोगावे लागले. तर कृपया करून तुम्ही असले काही केसेस वगैरे करू नका. म्हणून मी ऋषिकेश जगताप, निलेश सावंत यांनी गावात एक ठराव घेतला की गावात मुख्य रस्त्यालगतच पाईपलाईन आल्यानंतर मुख्य रस्त्यालगतच पाईपलाईन काढण्यात यावी आणि रस्त्यालगतच टाकीत पाणी जावावं. याला गावातील ग्रामस्थांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तो ठराव एक मताने पास झाला. तो ठराव आम्ही घेऊन पंचायत समितीला गेलो, सर्व साहेबांना भेटलो. आता 3
5/2025 रोजी घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आले होते, कॉन्ट्रॅक्टर आले होते, त्याच्या अगोदर सुद्धा 26/4 सुद्धा आले होते. आणि आता सध्या ते पाईपलाईनचं काम पूर्णत्वाकडे आहे. त्याचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. ह्या आठवड्यामध्ये जल जीवनचं पाणी त्या पाण्याच्या टाकीत पडणार आहे आणि कायमस्वरूपी येणाऱ्या पिढीला सुद्धा त्याचा फायदा व्हावा आणि कायमस्वरूपी तीव्र टंचाई हा शब्द नाहीसा होणार आहे. तरी सुद्धा यात्रा 13 आणि 14 तारखेला आलेली आहे आणि पाण्याची समस्या ही अचानक निर्माण होऊ नये म्हणून निलेश सावंत असतील आणि गावातील ग्रामस्थ असतील किंवा सरपंच असतील यांनी सर्वांनी परवा आमदार रोहित दादा यांच्याकडे त्याच्याबद्दल पाठपुरावा केला आणि आज आमच्या वरच्या पाजल तळ्यामध्ये तात्पुरतं का होईना पाणी सोडलेलं आहे आणि त्या पाण्याचा आम्हाला आता यात्रेला उपयोग होणार आहे. चला, मग एक सामाजिक कर्त्याच्या दृष्टीने तुम्ही गावासाठी एकदम झटला, त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतोय. जसं की ऐतिहासिक गोष्टी बोलल्या, जसं की शिवरायांचा इतिहास आपल्याला लाभलेला आहे, त्यातील काही गोष्टी घडल्या आहेत आपल्या गावात काय त्यांचा? आता शिवरायांच्या बाबतीत जर घडायचं सांगितलं तर आम्हाला आमचे ते राजेच आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. तर ज्यावेळेला मुघलांनी हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करण्याचा जे कट रचला होता, म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये हे आमचं गाव नव्हतं. आगळगाव म्हणजे शेळकेवाडी होतं, म्हणजे आगळगावापासून विभक्त झालेलं हे गाव आहे आणि आगळगाव आणि शेळकेवाडी एकच आहे. आता आगळगावचं ग्रामदैवत म्हणजे आमचंच आहे, ते सुद्धा आम्ही सुद्धा ते यात्राला आमचा सुद्धा नैवेद्य असतो, मान असतो शेळकेवाडीतील लोकांचा. तर त्यावेळेला आमच्या काही लोकांनी सांगितलं होतं आगळगावमध्ये एक आगळेश्वर मंदिर होतं, त्याच्यावरती मुघलांनी केलं आणि ते मंदिर आता ते भारत सरकारने काही मंदिरांची लिस्ट काढली, आता त्याचं बांधकाम जोरात चालू आहे. असं एक आम्हाला तो किस्सा जवळच्या ह्याच्यामध्ये माहिती आहे. परंतु आम्ही सामाजिक कार्य करत असताना काही घटना आम्ही उघडकीस आणल्या, काही लोकांसमोर सत्य आणून दाखवलं, पण ते समजा ते न्यायालयीन बाबतीत गेलं, ते उकरून काढणारा आणि लढायला सुद्धा पैसे लागतात आणि त्याच्याबाबत घरावरती आपला मुलं बाळा असतील, आपली बायको असेल किंवा आपला परिवार असेल, याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं पूर्णत्वाकडे. एका कोर्टामध्ये 3-4 सामाजिक कार्यकर्ता असताना तुम्हाला सांगतो काही लोकांची अडवणूक असते आणि लोकांनी सत्याला सत्याचं म्हटलं पाहिजे, चुकीला चूक मोडलं पाहिजे, तरच येणाऱ्या काळामध्ये आपली पिढी सुसंस्कृत आणि सुसज्ज आणि चांगल्या विचाराची घडेल. म्हणून माझी सुद्धा सर्व ग्रामस्थ असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व ऐकणारे प्रेक्षक असतील त्यांना सुद्धा एक कळकळीची विनंती आहे, आपण चुकीला चूकच बोललं पाहिजे, सत्याच्या पाठीशी ठामपणे राहिलं पाहिजे, तरच येणाऱ्या काळामध्ये आपली पिढी सुसंस्कृत, सत्यवचनी आणि सामाजिक कार्याची वारसा सांगणारी होईल. जसं की आता ऋषिकेश जगताप यांनी सांगितलं की स्वातंत्र्य लढ्यात आपल्या गावकऱ्यांचा सहभाग यांनी थोडक्यात त्यांनी वर्णन केलेलंच आहे. तर मी पुढच्या प्रश्नांकडे वळतोय की इतर काही ऐतिहासिक घटनांची माहिती आपल्याला आहे का आणि कोणत्या जे राहून गेले तुम्हाला असं वाटतंय ऐतिहासिक घटना या घडून गेलेत आणि यातून आपल्याला राहिलेत? एक महत्वाची घटना गावामध्ये घडून अशी गेली की गावची परिस्थिती हालाकीची होती. आता काय फार वर्षापूर्वी जायला नको, ज्या वेळेला वाडगीतून शेळकेवाडी इथं बसलं, आपण आता बसलो इथं शेळकेवाडी म्हणजे हायवे राष्ट्रीय महामार्गालगत आहे, इथून आम्ही 2 मिनिटात जाऊ शकतोय. मग 72ला दुष्काळ झाला मोठा, त्यावेळेला गावात खूप पाणी टंचाई होती. गावाच्या वरील एक रांजणखोरी म्हणून त्याचं नाव होतं किंवा कदमखोरा, तिथे एका झऱ्याला पाणी होतं. मग गावातील सर्व लोक असे नारळाचे कवटी त्याच्यानंतर ते पाणी काढायचे, भरायचे. म्हणजे हे मी प्रत्यक्षात लहान असताना बघितले. माझी आई असो, गावातील महिला असतील, मग ते कपड्याचे सुद्धा लोकांकडे शिवून वापरलेले साड्या सुद्धा फाडून मधून शिवून घेतलेल्या, म्हणजे खूप अश्रू येतात डोळ्यातून. म्हणजे अशी परिस्थिती लोकांनी काढलेली. मग त्याच्यानंतर ज्या वेळेला 72च्या दुष्काळानंतर मग ते गावातील काही ठराविक लोक मुंबईला कामाला होते. त्याच्यानंतर जी तरुण पिढी गेली आणि सटवायचं मंदिर हे माळवत होतं, ते पडायला लागलं होतं, पाणी येत होतं. मग ते मुंबईवाले ज्यावेळेला गावात येतील त्यावेळेला मी प्रत्यक्षात बघितलंय की ते आले की पाया पडून यायचे देवाला. आणि जाताना सुद्धा आमच्या गावात एक परंपरा आहे, एखाद्या मुलीचं लग्न जरी झालं तरी ती ज्या वेळेला सासरला जाते
त्यावेळेला ती श्री सटवाईचे दर्शन घेऊनच जाते. आणि मग फौजीमध्ये मिलिटरीवाला जाओ किंवा इतर नोकरीला कोणीही जाओ, ती ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय गाव सोडत नव्हती. ही आमच्या गावची परंपरा आज तागायत आहे. आणि त्याच्यानंतर मुंबईवाले गावात आल्यानंतर प्रत्येक गावातील लोक त्यांना बोलायचे, अरे बाळानो, एवढं मंदिर पडले, मंदिराचं बघा. म्हणजे हे दुःखानं पण तितकंच बोलत होते आणि आदरपूर्वक पण तितकंच बोलत होते. कारण ती जगज्जननी ही सर्व गावाची आई होती, तिचा आशीर्वाद सर्व गावावर होता आणि गावाला एकच मंदिर होतं. मग एक चांगली गोष्ट अशी सांगायची की पूर्वी जे मुंबईला लोक गेले त्यांनी 2 रुपये 5 रुपये असे करून 1700 रुपयेचा फंड 40 ते 45 लाखापर्यंत नेऊन भिडवला आणि त्यांनी ते श्री सटवाईचं मंदिर बांधलं. पण त्या बांधताना अशी विघ्न आली की काही ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी लोक होती, त्यांनी हे ग्रामदैवत जे मंदिर गावात आहे, गावातील प्रत्येक प्राण्यांचं आहे, लहान थोरांचं आहे, अशा या मंदिराचं 9 जणांनी वंश परंपरागत आणि वारस हक्काचं ट्रस्ट केलं आणि ते मंदिर होतं जगताप यांच्या हद्दीत. मग त्याच्यानंतर मुंबईच्या लोकांना एक हृदयाला धक्का बसला. आम्ही एवढे फंड गोळा केलाय आणि देवाचे मालक हे 9 जण कसे? मग त्यांनी ते मंदिर 2014च्या दरम्यान बांधताना गावात मिटिंग घेऊन सांगितलं. तेव्हा पण ट्रस्टींनी सांगितलं आम्ही हे बरखास्त करतो, तरी ते झालं नाही. ही दुःखाची बाब सर्व गाव आजपर्यंत हृदयामध्ये घेऊन आम्ही आज सुद्धा आता देवीची यात्रा भरवतोय, उत्सव करतोय. आम्हाला देवीबद्दल खूप आदर आहे. पण एक दुःखाची गोष्ट अशी आहे की ती 9 जणांनी केलेलं ट्रस्ट हे गावाला नको आहे. त्याच्याबद्दल आमचं कोर्टामध्ये केस चालू आहे आणि तक्रार सुद्धा चालू आहेत, हायकोर्टापर्यंत चालू आहे. आता आपण गावच्या ज्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे, जसं की तुम्ही पहिल्यांदा सांगितलं, त्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाबद्दल आपण बोलूयात. गावात आपल्या या गावात कोणकोणते सण मोठ्या प्रमाणात साजरे होतात? आमच्या गावामध्ये पूर्वीपासून नागपंचमी किंवा दसरा, दिवाळी, आमच्या गावामध्ये पूर्वीपासून एक परंपरा आहे. दसऱ्याच्या सणाला सर्व गाव एकत्र होतं आणि एकत्रितपणे नवीन वर्षाचे सर्व पंचांग वाचून दाखवलं जातं. पाऊस कसा या वर्षात पडणार आहे, परमेश्वराने आपल्याला काय सूचना दिलेत, आपण कशा पद्धतीने गावात राहिलं पाहिजे, समाजसेवा कशा पद्धतीने केली पाहिजे, शेतीची मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे, अशा सर्व विचार विनिमय आनंदाने होऊन सर्वजण एकत्रितपणे तो लिंबाचा पाला गोळ मिक्स करून आणि त्याचं पूजन करून ते खातात. ही गावची एक परंपरा होती. दिवाळीला सुद्धा गावात एक मंदिर होतं, आता तिथं ग्रामपंचायत झाल्या. त्या मंदिराच्या कडेला गावातील, आमच्या गावात धनगर समाज नाही, पण काही लोकांकडे मेंढीचं पालन पोषण करतात. अशा मेंढ्या, शेळ्या असं घेऊन येऊन त्याची दौड अशी काढली जायची आणि ते फटाके उडवायचे. गावातून लोक मिरवणूक काढायची. आणि एक विशिष्ट असं की आमच्या गावाला लेझिम याची परंपरा खूप चांगली होती आणि आहे सुद्धा. खूप वर्षापासून आमच्या गावामध्ये हलगीचे वादक करणारे लोक, तो राजेंद्र जगताप म्हणून एक होता, खूप छान हलगी वाजवत होता. त्याच्या अगोदर काही आमचे यशवंत, कैलासाचे यशवंत साळुंके म्हणून होते, असे बरेच लोक होते. त्यांनी गावातील तरुण पिढी अशी तयार केली की ते सर्व डाव खेळत होते. लोक परगावला सुद्धा जात होते, कोणाच्या लग्न कार्यात असतील किंवा इतर मोठी कार्य असतील. अशी ही यजमाची खूप मोठी परंपरा आमच्या गावाला लाभलेली होती. आणि सांस्कृतिक बाबतीत म्हटलं तर आमच्या गावातील काही नाटकं बाहेरच्या गावामध्ये सुद्धा झालेली आहेत. आता मी तुम्हाला मग काय सांगितलं, आम्ही म्हणजे स्वतः नाटक बसवत होतो आणि नाटकामध्ये स्त्री पात्र करण्यासाठी आम्ही कोल्हापूरच्या किंवा इतर ठिकाणीवरून स्त्री पात्र बोलवत होतो. काही वेळेला पुरुष सुद्धा पात्र करत होते. अशी ही संस्कृतीची परंपरा सुद्धा आम्हाला खूप मोलाची आणि चांगली परंपरा गावाला आहे. त्याच्यानंतर नागपंचमीला गावातील महिला फुगडी खेळणे, ओळ्या म्हणणे, नागपंचमीची गाणी म्हणणे, एकत्रित कार्यक्रम करणे, ही गावाला खूप शोभा आणि उत्सव साजरा करणारे असे मोठे सण आमच्या गावात होते. गणेशोत्सव आणि गणेशोत्सव, संक्रांत, गणेशोत्सव तर प्रत्येक, आता पूर्वी गावात एकत्र बसवत होता, पण आता काही लोकांनी प्रत्येक गल्लीमध्ये, ग्रामपंचायत जवळ अशा विविध पद्धतीतून गणपती उत्सव होतात. आणि श्री सटवाई देवीला तर नवरात्रीला 9 दिवस ते गावच तिथं जात असतं, पाठी आरती करतं, देवीची पूजा अर्चा केली जाते. हे प्रत्येक वर्षी म्हणजे हे ठाईचं ठरलेलं आहे.
त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ओके. आता जसं की सांगितलं की मी आपले ग्रामदैवत सटवाई देवी, त्याच्या व्यतिरिक्त कोणती जुनी मंदिरे किंवा धार्मिक स्थळे आहेत का? आता तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्या वेळेला त्या ऋषींनी सटवाईची स्थापना केली ते स्वयंभू पिंड, शंकराची स्वयंभू पिंड पूर्वी तिथं आहे. ते आता मंदिर बांधताना ते मुंबई पुणे कामगार आहे आणि म्हणजे ते शेळकेवाडीचेच कामगार आहेत, त्याने ते व्यवस्थित आता मंदिर बांधलेलं आहे. तिथं ती पिंड आहे अशी आहे. त्याच्यानंतर गावात पूर्वी एक तुकाई म्हणणं होतं, म्हणजे ती सटवाई देवस्थानची जमीन आहे. राष्ट्रीय महामार्गालगत एक गट आहे 244 आणि 224 गट नंबर ओढेलगत आहे, तिथं तुकाईचं मंदिर आहे. आणि जुनं नरसिंहाचं मंदिर म्हणजे जे संकेश्वराचं झाड आहे त्याच्या खाली ते मंदिर आहे आणि हे जुनी मंदिर आहे. त्याच्यानंतर आमच्या गावामधील गोपीनाथ साळुंके म्हणून एक पंच होते, त्यांच्या कालावधीमध्ये लोकवर्गणीतून गावाच्या वेशीवरतीच हनुमान मंदिर सुद्धा झालेलं आहे. त्याच्यानंतर मी सुजलॉनला खूप मोठं आंदोलन केलं होतं की ग्रामपंचायतनं ना हरकत प्रमाणपत्र गावाला न विचारता दिलं होतं आणि शेतकऱ्यांनी त्या अगोदर 2 वर्ष जमिनी सुजलॉन कंपनीला दिल्या होत्या. त्याच्याबद्दल मी खूप मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनाला गावातील लोकांनी कुणीही प्रतिसाद दिला नाही. ही मोठी मला खंत आहे. मी बाहेरच्या गावातील लोकांनी ते पेपर वाचून मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ते आंदोलन माझं यशस्वी झालं. सर्व वर्तमानपत्रामध्ये नावं आली. त्यावेळेला ते मिटवताना आम्ही 22 जणांवरती 2 फौजदारी गुन्हा दाखल झाले. ते 2 फौजदारी गुन्हे आम्ही 5 वर्षे चालवले कवटेमंका कोर्टामध्ये आणि ते मी आंदोलन करत असताना एक विशेष अशी बाब आहे. आता हे ते चंद्रकांत साळुंके मुंबईतलं आजच आलेले आहेत, ते बसलेले आहेत. त्यांना सुद्धा 32 शेतकऱ्यांना मी फरकाची रक्कम मिळवून दिलेली आहे. कोणाला 2 लाख मिळाले, कोणाला 4 लाख मिळाले. हे श्री सटवाई देवी शपथ खरं आहे. आणि मी आंदोलन कशा करता केलं तर ग्रामपंचायतनं ना हरकत प्रमाणपत्र बिगर गावाला विचारता दिलेलं आहे आणि त्या बॉडीतील सदस्यांनी सुद्धा 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती मला लिहून दिलेलं आहे की ही ग्रामसभा झालेली नाही. पण आजपर्यंत गावातील एकाही व्यक्तीने ते ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतला का दिलं असा शब्द काढलेला नाही. आणि आजपर्यंत जे चुकीचं ट्रस्ट गावामध्ये ग्रामदैवतेत झालेलं आहे त्याच्याबाबत गावातील एकाही व्यक्तीने, एकाही ग्रामस्थांनी किंवा सैनिक असतील, माजी सैनिक असतील, कोणीही ग्रामपंचायतीने सुद्धा तक्रार केलेली नाही. 1,60,00,000 रुपये श्री सटवाई देवस्थानचे राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेल्यानंतर आले होते. त्याबाबत मी पाठपुरावा केला. न्यायालयातील जजने सुद्धा सांगितलं की तुम्ही गावात ठराव घ्या आणि ते देवाचे पैसे देवालाच मिळावे. पण तो ठराव आम्हाला प्राप्त झाला नाही. म्हणून काही व्यवहारदारांना त्यात 80 लाख रुपये गेले. त्यामध्ये खूप अफरातफर झाली. आता जे ट्रस्टने मागणी केली 80 लाख रुपयाची ते मी स्वतः, मी असेल, ऋषिकेश जगताप असतील, मुंबई पुणे कामगार असतील, गावातील लोक असतील, यांनी आता ते थांबवून ठेवलेले आहेत 80 लाख. आमची एक इच्छा आहे ते देवाचे पैसे देवालाच मिळले पाहिजेत आणि गेलेले पैसे सुद्धा देवालाच मिळले पाहिजेत. त्यामध्ये कोण संबंधित आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही पेल आहे म्हणजे जनहित याचिका सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि त्याचा न्यायनिवाडा येणाऱ्या काळामध्ये होईल आणि तो श्री सटवाई देवी करेल अशी मी अपेक्षा करतो. जसं की आता गावातील लोक प्रमुख व्यवसाय त्यांचा कोणता आहे आणि त्या प्रमुख व्यवसायाबरोबर त्यांचे पूरक व्यवसाय कोणते आहेत? आता प्रमुख व्यवसाय म्हटलं तर शेती आहे. आता दुसरं एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या गावामध्ये 250-250 म्हणजे उंबरे म्हणजे घर टू घर असेल. त्याच्यानंतर 2011ची लोकसंख्या 1001 आहे. त्याच्यानंतर 2011 नंतर शासकीय जनगणना झालेली नाही. पण आता आमच्या गावामध्ये 3000 पर्यंत अंदाजे लोकसंख्या आहे. 1049 ते 1050 मतदान आहे आमच्या गावामध्ये. आमच्या गावाची एक परंपरा आहे. पूर्वी फौजी म्हणजे सैनिकामध्ये लोक भरती झालेले होते. त्याच्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून त्यांची मुलंही त्यामध्ये गेली. काही लोक मुंबईला कामाला आहेत. आमच्या गावामध्ये प्रत्येक घरातील व्यक्ती हा सर्व्हिसला आहे. त्याच्यानंतर शालेय शिक्षण झालं, कॉलेजचं शिक्षण झालं. काही लोक आता सध्याची पिढी नवीन सैनिकाकडे न वळता काय IT क्षेत्राकडे वळली, काय इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळली, काय ITI क्षेत्राकडे वळली. अशी काही तरुण पिढी त्या मार्गाला गेलेली आहे. पण बाकीचे जे आहेत त्यांनी काही लोकांच्या ठराविक ठिकाणी द्राक्ष बागा आहेत, काही लोकांचे जनावरे आहेत, दुग्ध व्यवसाय काही लोकांचा आहे पूरक व्यवसाय म्हणजे त्याच्यावरून त्यांचं घरदार आपलं चालावं, आपलं मार्केटिंग चालावं, आपल्या घरातील गरजा भागाव्या यासाठी दुग्ध व्यवसाय म्हणून एक जोडीचा व्यवसाय आहे.
आणि आमच्या गावातील एक महत्वाचं असं आहे की काही बऱ्याच ठिकाणी मध्ये सर्व्हिस करून आलेले लोक सुद्धा रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत माजी सैनिक. त्याच्यामुळं गावामध्ये सहसा प्रत्येकाच्या घरात कोणाला अडचण येण्याचा विषय राहिलेला नाही. राष्ट्रीय महामार्गामध्ये काही लोकांच्या जमिनी गेलेत, त्यांना सुद्धा आता केंद्र शासनाकडून काही मदत मिळाली. पण आमच्या गावची एक परंपरा आहे की गावामध्ये कुणालाही काही सुखदुःखामध्ये किंवा अडचण आल्यास लोक गावातील धावून जातात, अशा व्यक्तीला मदत करतात. आता जरी मी किती मोठं बोलत असेल तर माझं गावाबद्दल प्रेम आहे आणि मी सुद्धा गावावर प्रेम करतोय. काही अडचणीच्या वेळेला गावातील लोक एकत्र येतात आणि ती त्याचे सोडवण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करतात. मोठे उत्सव असो, सार्वजनिक उत्सव असो, कोणतेही भांडणं तंटा न होता. पण एक महत्वाचं आहे, काही गावातील चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल एकत्र येऊन न्यायनिवाडा करावा असं लोकांना वाटत नाही की आपण पुढे व्हावं, आपण त्याच्याबरोबर पाठपुरावा करावा. ही माझी एक खंत म्हणजे मला वाटतंय वैयक्तिक हा खंत आहे. आता गावातील जे आपले विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेतात ते शिक्षणासाठी कुठे जातात सध्या? प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी पर्यंत आमच्या इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकवड येत आहे, जिची स्थापना 1948 साली झालेली आहे. त्यानंतर मग पुन्हा तिथून पुढचं जे माध्यमिक शिक्षण आहे 8वी ते 10वी पर्यंत, तर ते ही जवळचं गाव म्हणजे आमची ग्रामपंचायत जिथनं विभक्त झाल्या तर तिथं आगळगाव मध्ये करतात. 11-12वी पर्यंत आर्टचं शिक्षण आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी कवटेमंकाळ किंवा बाहेर सांगली, कराड अशा ठिकाणी जातात. आणि पूर्वीच्या आणि आताच्या जीवनशैलीत काय फरक जाणवतो असं तुम्हाला वाटतं? पूर्वी आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं, आता काय सारखं म्हणजे पूर्वी कशी हालत होती, लोकांची गरीब परिस्थिती कशी होती, मुंबईला लोक कशी गेली, मुंबईच्या लोकांनी कसं मंदिर बांधलं, आया बहिणी कशा पाणी भरत होत्या, गावाचं कसं, हे ठीक आहे. त्याच्यानंतर जे लोक सुशिक्षित होत गेली त्याच्यामध्ये 100% फरक पडलाय. लोकांची भाषाशैली बदलली, सुव्यवस्था बदलली आणि गावामध्ये लोकांमध्ये आदर सत्कार वाढला आणि लोक चांगल्या नोकरीला लागली. त्याच्यामुळे पूर्वीचं जे साधं वातावरण होतं, साधं राहणीमान होतं, त्यामध्ये बदल होत गेला. लोक पाणी शेंदून आणत होते, काय करत होते, त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी चावी आली, नळ आला आणि 1984 साली आमच्या गावामध्ये पहिली लाईट आली. ते सुद्धा म्हणजे डांबावरून प्रत्येक गावात एक एक बल्ब आणला. लगेच काय कनेक्शन कोणी जोडली परिस्थिती, ज्याची परिस्थिती होती ते ठराविकच लोकांच्या घरी लाईट आल्या. त्याच्यानंतर आता प्रत्येकाच्या घरी लाईट आहे, प्रत्येक सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे. गावामध्ये अज्ञानी आता कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा आता ही जुनी पिढी जशी नाहीशी झाली तशी राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात गावामध्ये हिरावलेले काम करावं म्हणून हे सर्व विसरून जाऊन येणाऱ्या काळामध्ये तरुणाच्या हातामध्ये सुद्धा ग्रामपंचायतची सत्ता देण्यात यावी आणि जी काही रखडलेली कामं आहेत आज तक आता प्रत्येक गावी पाटोदऱ्याचा सरपंचाचा महाराष्ट्रामध्ये सत्कार होतोय. त्यांच्या गावामध्ये थंड पाण्याची, गरम पाण्याची, शौचालये, स्वच्छतागृहे अशा विविध आणि पिठाची चक्की सार्वजनिक अशा विविध माध्यमातून महाराष्ट्रात 1 नंबरचं गाव आहे. अशा पद्धतीच्या सुविधा आणि सुव्यवस्था, रस्त्याच्या नोंदी गावात आमच्या झालेल्या नाहीत आणि जे काही ठराविक मंडळी आहेत ते सुद्धा सत्तेपासून बाहेर राहून आपलीच मंडळी तिथे निवडून आणतात, अज्ञानी लोक निवडून आणतात. मग काही कुटुंब मोठी आहेत गावात, त्यांना वाटतं आपल्या भावकीतला मन, याच्यामुळे गावात 40 वर्ष गावाचं नुकसान झालेलं आहे. हे आता या सुशिक्षित पिढीने ना लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तरुणांच्या हातामध्ये एकदा सत्ता दिली पाहिजे. आणि 100% आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी राजे यांच्या वारसाने येणाऱ्या पिढीमध्ये तरुण चांगल्या पद्धतीने काम करतील आणि गावाचं नाव रोशन करतील, गावाचा लौकिक वाढेल, गावाचं नाव महाराष्ट्रात होईल. आता आपण गावाच्या विकास आणि बदल म्हणजे जसं की म्हणजे प्रेझेंट जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. की पूर्वीच्या आणि आत्ताच्या शिक्षण व्यवस्था म्हणजे तुमच्या काळाची शिक्षण व्यवस्था आणि आता तुमच्या मुलाच्या काळाची शिक्षण व्यवस्था म्हणजे अशा याबद्दल तुमचं काय मत आहे? पूर्वी शाळा सुद्धा नव्हत्या. माझ्या अगोदरच्या म्हणजे मी त्याच्यानंतर आहे, पण माझ्या अगोदर मला सुद्धा नव्हतीच. मग ठराविक तेवढ्याच इमारती, एकाच वर्गामध्ये, एकाच इमारतीमध्ये 2-2, 3-3 वर्ग बसायचे. आमच्या गावामध्ये शाळाच नव्हती म्हणून एक विठ्ठल साळुंके
कैलासवासी विठ्ठल साळुंखे यांनी खूप वर्षे त्यांचा एक कौलारू इमारत होती ती शाळेसाठी दिली होती. त्यांनी नंतरच्या काळामध्ये त्यांनी शाळेसाठी बक्षीस पत्र सुद्धा म्हणून एक दिलेलं होतं. आणि पूर्वी लोकांना शिक्षणाबद्दल खूप मौन वाटायचा, म्हणजे अभिमान वाटायचा. त्याच्यामुळे आई वडील तू शिकलं पाहिजे, तू शिकलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटायचं. आणि गुरुजींना आम्ही आदर्श मानत होतो. परगावचे सुद्धा शिक्षक आमच्या गावामध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना गावातील मुख्य माणूस म्हणून त्यांचा आदरपूर्वक सन्मान करायचं. आणि आत्ताच्या काळामध्ये हा खूप बदल झाला. आता सुविधा शाळांच्या सर्व इमारती झालेल्या आहेत, कॅम्प्युटर आलेले आहेत आणि त्याच्यानंतर शाळेत गणवेश आलेले आहेत आणि सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. आणि पूर्वीच्या आणि आत्ताच्या याच्यामध्ये आणि आता शिक्षणाची पद्धत बदललेली आहे. आता मुलांना लगेच लक्षात येतं आणि मुलं खूप हुशार झालेली आहेत आताच्या पिढीमध्ये. त्याच्यामुळं इथून पूर्वीचा आणि आता शिक्षणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. जसं की आपल्या गावात पाण्याची तुम्ही पाणी, वीज, रस्ता अशा पायाभूत सुविधा, जसं तुम्ही विजेचं सांगितलं 1984 का 94च्या वेळी आपली वीज आली, पहिली वीज आपल्या गावात आली. तशी पाण्याची, रस्त्याची या पायाभूत सुविधा कधीपासून उपलब्ध झाल्या? एक खंत अशी सांगायची म्हणजे आता स्पष्ट सांगतो, पूर्वी एवढ्या काही सुविधा नव्हत्या. त्याच्यानंतर प्रादेशिक पाणी योजना एक 20, 25, 30 वर्षापूर्वी आली. ती शेंडगे बापूंच्या काळामध्ये आली, धागावची म्हणून. ते येत असताना सुद्धा काही गावातले लोक सह्या द्यायला घाबरत होते. मग ते मनोराजरीवरून पाणी लिफ्ट करून आमच्या शेळकेवाडीमध्ये आणलं होतं. शेळकेवाडी येथून आगळगाव, शेळकेवाडी, त्याच्यानंतर ही पहिली पाणी होती. त्याच्या अगोदर कोणतीही पाणी नव्हतं. दुष्काळ आला किंवा मे महिना चालू झाला जानेवारीपासून प्रत्येक गावाला शासनाकडून टँकर मिळायचे. मग आम्ही ते टँकर आडात ओतायचं, आडातून शेंदून पाणी लोक घेऊन जायचे. त्याच्यानंतर ही पहिली आलेली योजना प्रादेशिक योजना, ती बंद पडल्यानंतर आमच्या गावामध्ये खूप लोकांना यातना सहन करायला आज तागायत करते. मग ते टेंबूची योजना गेली, मैशार योजना गेली. पण एक खंत अशी आहे की मैशार योजना सुद्धा आमच्या गावात आली नाही आणि टेंबू योजनेचा सुद्धा आम्हाला लाभ मिळालेला नाही. मैशार योजना आमच्या गावातील खाली एक तलाव आहे, त्याचा आगळगावला लाभ होतो, त्याच्या खालून गेली. पण आमच्या गावातील शेतकरी किंवा ग्रामस्थ यांना त्याचा लाभ झालेला नाही. आणि आता एक टेंबूची योजना आलेली आहे, पण ते तात्पुरती एक छोटीशी पाईपलाईन आमच्या गावाच्या वरच्या बाजूला तलावावरती सोडलेली आहे. मग तिथे एक टंचाईमधून आम्ही त्यांना विनंती केल्यावर पाणी सोडलं जातं. पण ते आता बोलतात इथून पुढे ती योजना कार्यान्वित होईल त्यावेळेला तुमचे क्षेत्र काय ओलिताखाली येईल, असा लाभ होण्याची शक्यता आहे. आणि रस्त्याचा विकास आमच्या गावचा झालाच नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतनं गावच्या मुख्य रस्त्याचं म्हटलं तर कोणतेही रस्ते नोंद केलेले नाहीत. गावातील काही एक 15-20 वर्षापूर्वी मूल्यांकन म्हणून ज्यांनी पकडलेल्या गावठांमध्ये जागा होतात त्याचेच मोजमाप करून सर्वे गावातील झालेला नाही शासनाचा. ग्रामपंचायतीनंच काय केलंय, पेन्शिलने त्याच्या नोंद वडलेत, हा माझा पाहुणा, तो माझा मेहुणा, तो माझा जवळचा, अशा पद्धतीचं राजकीय मतभेद करून लोकांना अन्यायकारक परिस्थितीमध्ये आणि गावातील रस्ते अद्याप नोंद नाहीत. म्हणून मी मग सांगितलेल्याप्रमाणे जोपर्यंत तरुण पिढी येत नाही तोपर्यंत त्या गावाचा विकास होणार नाही, गावातील सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने होणार नाही. आज सगळ्यात एकच रस्ता नोंद आहे, तो लक्ष्मण गोपीनाथ, कैलासवासी गोपीनाथ लक्ष्मण साळुंखे ते ईश्वरा चव्हाण यांच्या घरापर्यंत 13 फूट रस्ता नोंद आहे. आणि पाण्याकडे जाणारा एक थोडा बहुत असा नोंद आहे. आणि कोणतेच गावातले रस्ते नोंद नाहीत. आणि विनाकारण गायरानमधले रस्ते नोंद केलेत. काही ठिकाणी रस्त्याची अडवणूक करायला लावलेत. विविध प्रकारचे विविध पद्धतीचे राजकीय डावपेच चाललेले आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये चांगल्या व्यवस्था होण्यासाठी, चांगली सुव्यवस्था होण्यासाठी सुव्यवस्थित असं राजकारण सुद्धा झालं पाहिजे. आणि सत्तेवर येणारी माणसं सुशिक्षित आणि शिकलेली आणि चांगली माणसं आणली पाहिजे. आपल्या गावातल्या शासकीय योजना कोणकोणत्या राबल्या गेल्या? आमच्या गावामध्ये शासकीय योजना शेततळे असतील किंवा पूर्वी आता ते नाव बदलले, आता पंतप्रधान आवास योजना झाले. पूर्वी इंदिरा घरकुल योजना, मी सुद्धा त्याचा लाभार्थी आहे. आणि माझं कुटुंब वेगळं असलं, आई आणि भावाला सुद्धा त्याचा लाभ झालेला आहे. आता आमचे उपसरपंच रंजना बाबन सावंत आता सध्या कार्यरत आहे, त्यांना सुद्धा त्या घरकुलाचा लाभ झालेला आहे. गावातील अशा एक 15 लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याच्यानंतर आता पंतप्रधान योजनेतील घरांना एक 8 घरांना त्याचा लाभ झालेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता सर्वे चालू आहे.
येणाऱ्या काळामध्ये जे जे वंचित आहेत किंवा ज्याची परिस्थिती सामान्य आहे, ज्यांच्या घरातील कोण नोकरीला नाही, जागा आहे, घर पडायला झालेत, अशा लोकांची नावं सर्वे करायचं काम चालू आहे गावामध्ये. अशा आणि शेततळ्याच्या माध्यमातून आणि कृषी खात्याकडून प्रत्येक वेळेला बियाणे देणे आणि विविध माध्यमातून अशा योजना शासनाच्या राबवलेल्या आहेत. जलजीवन पण आपल्यात राबवले गेले. जल जीवन मिशनचं काम रखडलेलं होतं, ते आता मगाशी सांगितलं आम्ही, पण ते आता 8 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्याचं पाणी टाकीमध्ये एकदा पडल्यानंतर हे आता ज्या समस्या सांगितलेल्या आहेत त्या समस्या दूर होतील. पण आडामध्ये आता सध्या आम्ही जे मोटर टाकलेले आहे तिथं ही मोटर राहणारच, ती एक पाण्याची पर्याय व्यवस्था म्हणून मी स्वतः पांडुरंग साळुंखे असतील, अन्य गावातील ग्रामस्थ असतील यांनी ते ठराव घेऊन पर्याय व्यवस्था म्हणून ते काम केलं होतं. ते आता 5 वर्ष गाव चांगल्या पद्धतीने त्याचं ती योजना चालू आहे. आणि पेन्शन ज्या स्कीम आहेत, गव्हर्नमेंटच्या जे सरकारी स्कीम आहेत त्यांचा पण लाभ गाव घेते. म्हणजे माजी सैनिकांची संख्या खूप आहे गावामध्ये. आता काही लोक आता सध्या सुद्धा प्रत्येकातील घरातील सैनिक मध्ये आणि पेन्शन व्यवस्थेचा मोठा आकडा आहे. तो आता मी काही सांगू शकत नाही, म्हणजे लिगली मला माहित नाही, पण खूप मोठा आहे. वृद्धकाळ पेन्शन योजना जी सरकारचे आहे ते पण बऱ्याच महिलांना, काही वृद्ध लोकांना त्या माध्यमातून लाभ घेतात. अपंग व्यक्तीला चालू आहेत. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुद्धा अपंग निधी तो 15% काय त्यांचे असतील तो निधीचं सुद्धा त्यांना वाटप केलं जातं. आणि पाणी आपल्या गत 5 वर्षाच्या पूर्वी जे आपण पाणी फाउंडेशनचं काम केलं आपल्या गावात, त्यावेळी म्हणजे आपल्याला काय विशेष काय केलं त्यामध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक ग्रामस्थांनी, तरुणांनी, महिलांनी, सर्वांनी त्यामध्ये सरकारची एक चांगली योजना आहे आणि ते गावाला लाभदायक आहे. आणि जिथं जिथं पाण्याची आपण अडवणूक करेल तिथं गावामध्ये पाणी जिरणार आहे, त्याचा लाभ आपणालाच होणार आहे. या उद्देशानं सर्वांनी एकाग्रतेने त्यामध्ये भाग घेतला आणि आमचा सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3रा नंबर आलेला आहे. आणि त्याचे 4 लाख रुपये पाणी फाउंडेशनचे आम्हाला बक्षीस म्हणून शासनाने दिले. आणि त्या बक्षिसाचं वितरण कसं केलं? त्या बक्षिसाचं वितरण अशा पद्धतीने झालं, ते बक्षीस पाण्यासाठीच वापरायचं होतं, इतर कामासाठी किंवा जे जीवनावश्यक लोकांना लागते अशा पद्धती. मग ते शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी पाण्याची टाकी नव्हती, त्यांना चावीची व्यवस्था नव्हती, अशा माध्यमातून शाळेच्या शौचालय किंवा ह्या माध्यमातून त्याचा चांगल्या कामासाठी खर्च करण्यात. आता इतर माहिती आपण घेऊया गावाबद्दल. आता गावाबद्दल एखादी चांगली आठवण तुम्ही सांगा, किंवा आपण एक तरुण पिढी कृषी किंवा निलेश, आता मी तुमच्याकडे बोलतोय कारण भरपूर वेळ झाला बोलते, तर तुम्ही जरा असं सांगावं की आपल्या गावाबद्दलची एक चांगली आठवण तुमच्या मते काय सांगा निलेश. लग्न कार्य असो काय असो, चांगली आठवण म्हणजे असं आहे की दिनांक 27 जानेवारी 2023 एक विशेष ग्रामसभा झाली श्री सटवाई देवस्थानच्या ट्रस्टच्या विरोधात, कारण ते वंश परंपरागत आणि वारसा हक्काचा आहे. तर यामध्ये गावातील आजवर कुठलीही ग्रामसभा सक्सेस झालेली नाही, तरी विशेष ग्रामसभा झालेली होती. यामध्ये जवळपास 250 सह्यांनी हा ठराव पास झालेला होता आणि त्या सविस्तर एक 10 ते 15 ठराव घेतले गेलेले आहेत आणि ते प्रॉपर ठराव आहेत जे कोर्ट कामात उपयोगी येणार आहेत. आणि यामध्ये तरुणांचा ते ज्येष्ठ नागरिकांचा त्यात सक्रिय सहभाग होता. आता जसं की आपण या 3 जण आहेत, आता एक इतर व्यक्ती आपले मुंबई कामगार आहेत, चंद्रकांत साळुंखे आहेत, त्यांना पण मी विचारू, त्यांना पण मी विचारू इच्छितो की आपल्या गावाबद्दल जे चांगली आठवण, जसं की यांनी सांगले आता यांच्या, तुम्हाला अशी एक चांगली आठवण काय सांगायची? आमच्या गावाबद्दल अशी चांगली आठवण माझी आहे. मी त्यावेळेस 3री ते 4थीला होतो मी, आणि आमची जी गावची देवी आहे सटवाई देवी, ह्या देवीचे इतकं महत्व लोकांना आमच्या गावातल्या लोकांना त्यांचे महती नाही कळले, बऱ्याच लोकांना कळलेलं आहे. मी 4थीला असताना सांगली सोलापूरला एक ट्रान्सपोर्टर होता, तो मुस्लिम समाजाचा होता, मुस्लिम धर्मी होता. तो जात असताना त्याची गाडी आमच्या गावाजवळच रोडवरती बिघडल्यानंतर तो ट्रान्सपोर्टर असल्यामुळे त्याने ट्रकवाल्याने सांगितलं बाबा मेकॅनिक सांगितलं पाठवून दे म्हणून. तर जायला दीड तास घ्यायला दीड तासाला तो बायकोला काय बोलला, चल जाऊया, आपला कुठलं तर मंदिर आहे आपण पाहून येऊ तिथं.
असं म्हणून बायकोला घेऊन तो मंदिरामध्ये आला आणि त्याने सर म्हटला की बाबा मला 10-12 वर्षाला मला मुलबाळ नाहीये, 10-12 वर्ष मुलबाळ नाही, बघ तुझी इच्छा असेल तर मला मुलबाळाची मला संतान होईल असं त्याने नवस बोललं होतं. त्यानंतर त्याला 1 वर्षात त्याला पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तो स्वतः इथं येऊन पूर्ण गावाला त्याने जेवण घातलं होतं आणि तो प्रत्येक वर्षी एक वेळ भेट देत होता. आता त्याचा मुलगा येतो की नाही माहित नाही, कारण मी सर्व्हिस निमित्ताने मी मुंबईला आहे, पण ते आता मला काही माहिती पडत नाही. कारण त्याचा मुलगा पण प्रत्येक वर्षी तो येऊन देवीच्या दर्शन होतं. जर मुस्लिम धर्मीय लोकांना जर एवढी देवीचं महत्व कळलं तर हे महत्व का आमच्या गावातील लोकांना का नाही कळत? त्या देवीचं महत्व एवढं कळून त्या लोकांना ते त्यालाच कळलं, त्यांनी कळून घेऊन त्या देवीबद्दल व्यवस्थितरित्या सगळं कामं करावी गावात, हे माझं म्हणणं आहे. जसं की आपल्या गावाच्या भविष्यासाठी काय काय करावं असं तुम्हाला वाटतं? गावाच्या भवितव्यासाठी आता अशिक्षित, भावकी आणि भाऊबंद पै पाहुणे म्हणून निवडणूक कडे न बघता गावचा विकास कसा होईल, गावातील तरुण पिढी ही सुशिक्षित कशी होईल, त्यांच्या नोकरीकडे किंवा ते चांगल्या औद्योगिक क्षेत्राकडे कसे वळतील, व्यवसायाकडे कसे वळतील, गावामध्ये पाण्याची सुव्यवस्था कशी होईल, रस्त्याची सुव्यवस्था कशी होईल, मंदिरे, गावातील सार्वजनिक ठिकाणे हे सुसज्ज कसे होतील, गावामध्ये इतर गावाप्रमाणे कशा सुख सुविधा होतील आणि आपल्या गावाचं नाव तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात कसं पुढे नेता येईल आणि जे जे आतापर्यंत वंचित कामं राहिलेले आहेत ते त्याचा पाठपुरावा अभावी राहिलेले आहेत ते येणाऱ्या काळात ठामपणे व्हावीत. चुकीच्या कामाबद्दल कारवाई करण्यात यावी, चुकीची कामं येणाऱ्या काळात होऊ नयेत यासाठी ग्रामस्थांनी दक्ष राहावं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुशिक्षित तरुण पिढी याला महत्व देऊन त्याला ग्रामपंचायतच्या सत्तेच्या ठिकाणी बसवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून आपण अपेक्षा केली पाहिजे की तुमच्या ताब्यात आता गाव आहे, तुम्ही या गावातील सर्व सुख सुविधा, येणाऱ्या योजना, शासनाच्या योजना या सातत्यानं पाठपुरावा करून आणल्या पाहिजेत आणि गावचा विकास झाला पाहिजे. अजून काही अशी विशेष गोष्टी आपल्या गावाबद्दल काय सांगायचे? तू सांग की समाजकार्याबद्दल काय सांग. ऋषी तुम्हाला काय सांगायचं? आता म्हणजे 2 प्रश्न राहिले, 2 प्रश्न राहिले अजून, याच्यानंतर 2 प्रश्न होतील. अजून काय तुम्हाला काय सांगायचं विशेष गोष्टी गावाबद्दल काय? नाही, मी आता सांगितल्याप्रमाणे खूप 40 वर्षामध्ये दगाबाजी, दिशाभूल, लोकांचे पै पाहुणे, नाते गोते यामध्ये गाव गुरफटून गेला आणि सत्ताधारी तीच मंडळी, बाहेर राहून सुद्धा त्यांच्यातलीच मंडळी, याच्यामुळे गावाचा विकास खुटला गेला. चुकीच्या कामाबद्दल कडक निर्णय झालेले नाहीत, शासन दरबारी निर्णय झालेले नाहीत, चुकीच्या कामाबद्दल थांबवलं गेलेलं नाही. म्हणून हे भविष्यात होता कामा नये. म्हणून येणारी रोखठोक बोलणारी, चुकीला चूक बोलणारी आणि सत्तेच्या पाठीशी ठामपणे राहून गावातील सार्वजनिक कर्मे रोखठोकपणे करणारी मंडळी यावीत आणि सहसा तरुणाच्याच हातात सत्ता असावी अशी माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ग्रामदैवत श्री सटवाई बद्दल सुद्धा लोकांनी जागृत राहावं. त्याच्याबद्दल काही लोकांनी चुका केल्यात, त्याबद्दल सुद्धा लोकांनी जागृत राहावं, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी मी विनंती करतो. आता सध्याच बघताय की आपल्या गावाला, प्रत्येक गावात कमीत कमी कुटुंबात तर एक सैनिक आहे आपल्या देशात. म्हणजे जवळजवळ कसं की आपल्या जवळचा जिल्हा सातारा जिल्हा एक मिलिटरी हापशिंगे म्हणून गाव आहे. ऐकलं असेल की पूर्ण त्यांच्या घरात वारसाच आहे. म्हणजे जसं की वडील, पंजोबा, वडील, आजोबा, मुलगा, म्हणजे ते गावच ते मिलिटरी हापशिंगे म्हणून ओळखलं जाते. हापशिंगे नाव आहे पण मिलिटरी हापशिंगे म्हणून जाते. तसं आपल्या गावाला पण, आपल्या पण कवठेमंकाळ तालुक्यात एक रांजणी गाव आहे. हो, की त्यांच्या पण प्रत्येक घरात कुटुंबात एक आहे. पण आपल्यात कमीत कमी कुटुंबात म्हणजे की 2 ते 3 घरात आपल्या भावाभावात एक सैनिक आहे. जसं की चंद्रकांत साळुंखे यांचे पण वडील होते, जसं की तुमचे पण स्वातंत्र्य सैनिक होते. निष्केश जगताप यांचे आजोबा सैन्यात काम केले. म्हणजे आता तुम्ही सध्याची परिस्थिती बघताय की भारत पाकिस्तान सध्या युद्ध चालू आहे. मग असे भरपूर म्हणजे पाठीमागच्या 2 वर्षात झाले भारत चीन युद्ध झालं.
मग तुम्हाला एक सैनिकाच्या, जसं की मी सध्या सैन्यात काम करतोय, मग मला असं वैयक्तिक विचारायचं की सैन्याबद्दल तुमचं वैयक्तिक असं काय मत आहे, जसं की तुम्ही या चारची प्रतिक्रिया मला नोंदवावी. आता तुम्हाला ऋषिकेश जगताप यांनी सांगितलं, आमच्या छोटंसं गाव होतं, छोट्याशा गावामधून 8 स्वातंत्र्य सैनिक आहेत. माझे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिक आहेत. आम्हाला सुद्धा वारसा आहे समाजसेवेचा. असं कोणी समजू नये हे कुठून काय असं. आम्हाला खंडानी वारसा आहे समाजसेवेचा, स्वातंत्र्याचा वारसा आहे, देश प्रेमाचा वारसा आहे. मग आमच्या गावामध्ये हा वारसा चालत आल्यानंतर पुढील पिढी सुद्धा सैन्यामध्येच गेली देश सेवा करण्यासाठी. असं की कोणाच्या मनात हे नाही की आपल्याला पैसे मिळतात किंवा त्यातून आर्थिक लाभ होतोय. आम्हाला देशाबद्दल गर्व आहे आणि देशामधील सर्व जवानाबद्दल, सैनिकाबद्दल, आमच्या मातेबद्दल स्वतःचा कसा आदर आहे तसा आम्ही सैनिकाबद्दल, भारत मातेबद्दल आदर आहे. येणाऱ्या काळामध्ये समजा आता तुम्ही जर लढाईबद्दल सांगितलं, आमच्या गावामध्ये तत्परतेने आदेश आल्याबरोबर जे जे माजी सैनिक आहेत ते कधीही जायला तयार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा देशासाठी काय वाटेल ते, आर्थिक मदत असो किंवा आमच्या तरुणांची मदत असो, अशा सर्व पद्धतीची मदत करायला आमचा गाव तत्परतेने कधीही तयार आहे. आणि हा आमच्या गावाला वारसा आहे. आणि आम्ही देशावर प्रेम करणारी, सैनिकावर प्रेम करणारी आणि आपुलकी जपणारी मंडळी आमच्या गावामध्ये आहेत. जशी तुमचं काय मत आहे सैनिकाबद्दल काय आहे? म्हणजे कसं आहे, बऱ्यापैकी 10वी-12वी झाल्यानंतर आमच्या गावातील तरुणांचा म्हणजे मोठ्या लोकांकडे बघून आहे ना, दृष्टिकोन हा मिलिटरी जॉईन करण्याचा असतो. तर इंडियन डिफेन्स मध्ये, त्यानंतर ते CFA मध्ये प्रत्येक तरुण त्यासाठी ट्राय करतो. म्हणजे पहिला प्रेफरन्स हा देश सेवेत सैनिक होण्याचा. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की सैनिकाबद्दल काय आहे तुमची स्वतःची काय तर हे असेल, तुम्ही पण सैन्यासाठी भरपूर प्रयत्न केले, तुम्ही पण काय शेवटी काय असतं, नशीब जे असते तिथे आपल्याला काम करावं लागतं. तुम्हाला काय वाटतं सैनिकाबद्दल? आम्हाला पण देश सेवा करण्याची इच्छा होती, पण ती काही आम्हाला लाभली नाही. जरी आता तुम्ही जसं म्हणलं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, तर युद्धात जरी आमची कुठेही गरज लागली तर आम्ही जायला तयार आहे. आता जरी तुम्ही म्हणला की बाबा हे लागते तरी आम्हाला जायची तयारी, कारण देश सेवा करणं आम्हाला आमच्या हृदयात नाही. त्यामुळं आम्ही आता जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात खूप आदर आहे. कारण आज जे युद्ध चालू आहे त्या युद्धात तुम्ही तत्पर आहे, त्यामुळे आज आम्ही इथं सुखरूप आहे. त्यामुळे सैनिक आमच्यासाठी एक देवच आहे. थोडा आपण आदर आहे सैनिकाबद्दल. तुम्हाला काय वाटतं? त्या भारताने या अगोदर 2 युद्ध, मोठी युद्ध केले, एक चीन बरोबर आणि पाकिस्तान बरोबर. त्या युद्धात ज्या प्रकारे पाकिस्तानला आणि चीनला माती चालली, त्याच प्रकारे याही युद्धामध्ये आपले भारतीय सैनिक पाकिस्तानला दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत ही माझी खात्री आहे. आणि आम्ही कुठल्याही प्रकारची सैनिकासाठी मदत लागेल ती द्यायला मी तत्पर आपली लगेच तयार आहोत. ओके. आणि बाळा तुला पण मी विचारायचं आहे, की तुला काय वाटतं की आताचा सध्याचा तू नवतरुण आहेस, तुला सैनिकाबद्दल काय बोलायचं? तिथलंच बोलवायचं रे. पण काय बोलायचं, तुझं काय मत आहे सैनिकाबद्दल? काय मत आहे तुझ्या ज्या दृष्टीने? तुला काय आदर आहे, प्रेम आहे. काय देशाच्या सैनिक म्हणून तू बघतोस की आताची घडामोडी बघतोस, तू काय चाललंय बघतोय, काय आपल्या बातम्या बघतोस, भरपूर गोष्टी बघतो की आपल्या गावातली पण बघतोयस आणि भरपूर अशी काय वाटतं? मला असं वाटतं की आपल्या देशाच्या सैनिकांनी जे तुला वाटतंय, मनापासून वाटतंय ते बोल.